प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंग। शांतिपाठ दोन्ही म्हणून नंतर चौथ्या खंडातला 6वा मंत्र आज घ्यायचा चिंतनाला. म्हणा शांतिपाठ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रम् अथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. जे सूक्ष्म तत्वज्ञान सुरुवातीचा प्रथमखंडात निर्देशित करून त्याच्या प्राप्तीचं किंवा त्याच्याशी समरस होण्याचं साधन, त्याचं चिंतन, प्रतिबोध विदितम मत वगैरे सांगून शेवट त्यालाही अधिक सोपं करण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला देखील समजा म्हणून एक कथानक सांगून वास्तविकता जे काही सांगायचं होतं ऋषीला तेवढं सांगून झालं. आपल्या जीवनाचं लक्ष्य काय, त्याच्या प्राप्तीचं साधन काय, प्राप्ती केल्यानंतर त्याला काय लाभ होतो, ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सांगून झाल्या. पण इतकं करून आपल्याला समजतं पण उमजत नाही, कारण तो समजण्याच्या आणि उमजण्याच्या पलीकडचा विषय आहे. हे आधीच आपण पाहिलं. मग अशा वेळेस देखील ह्या गुरुजनांना साधकाबाबतची करुणा येते, कळवळ येतो. इतकं सांगून झाल्यानंतर देखील जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा साधकाला समजत नसेल किंवा समजून जर उमजत नसेल तर समस्या त्या तत्वज्ञानात किंवा त्या ध्येयामध्ये नसून ध्येयप्राप्तीचं साधन करण्यासाठी जे एक अंतःकरणाची तयारी पाहिजे, अंतःकरणाची शुद्धता, ती झाली नसते. कुठल्याही गोष्टीत आपल्याला जर सुयश मिळवायचं असेल तर आपली तयारी करण्यात आपल्या सुयशता असली पाहिजे. आणि इतकं सांगून जर समजा समजत नसेल आपली अशीच भूमिका आहे, तसं आपण उपनिषद ऐकतो, लक्षात येतं, तेवढ्या पुरतं. पण प्रत्यक्षात काही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आपल्या याच्यात उतरत नाही. याचं कारण त्याच्यासाठी अंतःकरणात असलेले काही दोष आडवे येतात. या ब्रह्मविद्याच्या प्राप्तीमध्ये त्रिदोष आडवे येताना सांगितले आहे, 3. एकाला म्हणतात मल, म्हणजे अंतःकरणाची मलिनता, इम्प्युरिटीज ऑफ थॉट, खूप वाईट वाईट विचार येतात. दुसरं विक्षेप, हजारो विचार येतात एका एका विषयाचे किंवा अनेक विषयाचे, विक्षिप्त होतं मन. असं मन मग एकाग्र होऊ शकत नाही, भगवंताकडे लागू शकत नाही. कधी समजा ह्या 2 गोष्टी निघाल्या आधीच्या साधनेने तर शेवट तिसरा प्रकार राहतो, तो म्हणजे आवरण. शांती साधकाला येते, काही निष्काम कर्म केलं असेल, काही उपासना केली असेल, तरी पण त्याच्या आत्मस्वरूपाबाबतची भ्रांती जात नाही, अज्ञान जात नाही. आवरणाचा पडदा असतो सूक्ष्म, आणि तो आवरणाचा पडदा देखील दूर केला जातो. आपण मागे पाहिलं की कसा आवरणाचा पडदा आला असताना इंद्रस्थितीला माणसाचं मन पोहोचतं. आणि अशा ठिकाणी त्याला योग्य दृष्टी देणारी फक्त ब्रह्मविद्याच आहे. पण ब्रह्मविद्या म्हणजे नुसतं शाब्दिक ज्ञान उपयोगाचं नसून
त्याच्या बाबतची निष्णातता म्हणजे त्याच्या बाबतची एकरूपता साधकाने जाणली पाहिजे, पण ती करण्यात त्याला अडचण राहते. म्हणजे शेवटचा प्रतिबिंब असतो आवरण, की शांती आली. आता बिलकुल पूर्वीपेक्षा मन शांत झालं, विक्षेप राहिले नाही, काही नाही, पण मी कोण हे समजत नाही. त्या तिघासाठी देखील साधनं सांगितली आपल्याला, की मलिनता अंतःकरणाची दूर करायची, रागद्वेष अंतःकरणात येतात, वाईट वाईट विचार येतात. तर त्याच्यावर उपाय आहे निष्काम कर्मयोग, जे कितीच सांगितलं आपल्याला. वेदामध्ये देखील कर्मकांडाचं जर आपण अंतःकरण शुद्धीसाठी जर साधन केलं तर अंतःकरण शुद्ध होऊन त्याच्यात ही जिज्ञासा तीव्र होते, वैराग्य त्याला प्राप्त होतं, तर तो साधनेसाठी अधिकारी बनतो. दुसरे विक्षेप दूर करायचं असेल, वाईट वाईट विचार येतात किंवा असे अनेक विचार येतात, त्याची साधनं सांगितली आपले इष्टदेवतेची उपासना, नाम जप आहे, प्रार्थना आहे, कीर्तन आहे, भजन आहे, सत्संग आहे, सगळं. आता हे सगळं करून सापेक्षतेने मन मानतो शांत तर होतं, पण मी शांतोहम आहे, मी शांत स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अशा तऱ्हेची प्रतीती होत नाही. म्हणजे शेवटचा प्रतिबिंब आवरण, तो दूर करण्यासाठी साधना सांगितली. महावाक्याचा विचार बोलिला, आणि ती महावाक्य आपले सांग. खरं पाहिलं तर ते देखील सांगून झालं या ठिकाणी. पण इतकंही करून कदाचित त्या विद्यार्थ्याने, पण आपल्या याच्यात क्लासमध्ये विद्यार्थी बसले आहेत त्यांना, किंवा आणखी पुढे मागे असे काही साधक येतील की त्यांना हे सगळं समजून देखील तुका म्हणे जगी जन उमज पटे ना, अजून समज पटे पण उमज नाही पटत. तर याचं कारण तर अंतःकरणाची अशुद्धी आहे. तर नाही क्षमादी साधनरहितस्य अभिमान रागद्वेषादी युक्तस्य ब्रह्मविज्ञाने सामर्थ्यम असती, शंकराचार्य भाषेत म्हणलं. हे सगळं ब्रह्मविज्ञान आपल्यापर्यंत येतं, पण त्या ब्रह्मविद्याच्या प्राप्तीचं आपल्याला जे सामर्थ्य, क्षमता किंवा योग्यता प्राप्त व्हायची असेल तर ही सगळी आवश्यक आहे. पण ज्यांनी अजून समाधी साधन काही केलं नाही, कधी निष्काम कर्मयोग साधलं नाही, कधी कोणाची सेवा केली निष्काम भावने केली नाही, किंवा अंतःकरण शुद्धी केली नाही, मग साधन रहितस्य समाधी, शमाय, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान असे 6 पैलू सांगितले आपले साधन संपत्ती. शिवाय विवेक आणि वैराग्य हे आधी. चौथी अंतःकरणात परमार्थ प्राप्तीची अशी तळमळ म्हणजे मुमुक्षु. हे जर एखादं जरी बाजू लंगडी असेल, तसा एक चौरंग आहे, एक पाय जरी त्याचा तुटला असेल तर बरोबर राहू शकत नाही, कुठे ना कुठे लंगडी बाजू राहते साधं. आणि त्याच्यातून अभिमान आणि रागद्वेषादी ते जोपर्यंत जात नाही साधकाच्या अंतःकरणात, तोपर्यंत कितीही ब्रह्मज्ञान सांगितलं ऐकलं तरी उपयोगाचं नाही. सो अभिमान द्वेषादी युक्तस्य, अभिमान आणि रागद्वेषादी युक्तस्य. रागद्वेष म्हणजे आपण पाहिलं संध्याकाळच्या की हेच मला हवं, हेच नको, दुराग्रह जात नाही माणसाच्या मनात. इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छेत तवही अस्य परिपंथिनो. तुझे वाटमारे शत्रू आहे, याच्यात गुरफटून जाऊ नको. हेच मला म्हणतो की जीवनात मी तर ते प्रारब्धानुसार मिळतं. हे जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत रागद्वेषाचा तो पलीकडे जात नाही, रागद्वेषाच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध आणि शांत होत नाही, शुद्ध आणि शांत होत नाही तोपर्यंत परिशुद्ध असा परमात्म्याचा तो साक्षात्कार करू शकत नाही. तिथे त्याला अधिक जाणीव होती की आपण बिलकुल दारापाशी आलो पण अजून दर्शन नाही होऊ शकत. आपण देखील विठोबाच्या दर्शनाला जातो पंढरपूरला, पण जाताना कसं ऑन द वे आणि बाय द वे. सोलापूरला जायचं आहे, रस्त्यात पंढरपूरला तर जमलं तर घेऊ दर्शन देवाचं. देव म्हणतो की जमलं का, झालं. 12:30ची गाडी असते, अर्धा तासाची गॅप आहे, इथून जाता आता निघताना तो उशीर झाला, 12ला पोहोचला, आता अर्धा तासात इतकी लाईन मोठी आहे. तसा दारापाशी आलेला साधक आहे पण इथे अडकला असेल तर काय करावं त्यांनी? घासून पुसून स्वच्छ करावं, झाडून झोडून करा साफ, आणि मग आत लावावा दीपक. हे कशाचा? ज्ञानाचा. आता त्यासाठी पुढचा विभाग आहे तो म्हणजे उपासना. दुसरा काही उपाय नाही. त्यात निष्काम कर्मयोगी आला आणि भगवंताची उपासना भक्तीची साधनही आली. बस
वैदिक काळात त्याला उपासना म्हटलं आहे. या महाभारताच्या काळात, पुराणाच्या काळात त्यालाच भक्ती हा शब्द वापरला. भक्ती शब्द एका उपनिषदात येतो. श्रद्धा, भक्ती, ध्यान, विघात, कैवल्य उपनिषद. बाकीचे उपासना शब्द वापरला. आणि उपासनेत देखील खरोखर मर्म भरले आहे की साध्या वस्तूमध्ये देखील उत्कृष्ट दृष्टी ठेवून प्रेमाने, आदराने ती म्हणतात उपासना. म्हणून आपल्याच्या तशी याच अनुसार प्रणाली आहे. कोणी शंकराची उपासना करतो, कोणी विष्णूची करतो, कोणी रामाची करतो, कोणी गणपतीची करतो, दत्ताची, कोणाची असे. त्याच्या समोर असलेली मूर्ती तो दगड म्हणून पाहत नाही, त्याच्यामागे देवत्व पाहत असतो. साधं पाण्यामध्ये देखील आपण उपासना करतो, गंगेचे यमुनेचे म्हणून साधं पाणी असतं, पण आपण ही भावना करतो. ते जर नसेल तर अंतःकरण शुद्ध आणि शांत होणार नाही. जसं प्रत्यक्ष गंगेत एखादं कोणी स्नान करत असेल, एखादा फॉरेनर आला बाहेरचा, त्याला नुसतंच अजून गंगा म्हणजे काहीतरी हिमालयातून आली थंडगार पाणी एवढंच असेल, आणि परत काही सायन्सच्या दृष्टीने म्हणतात H2 आहे, त्याच्यात काय फरक पडतो, 2 भाग हायड्रोजन त्याने 1 ऑक्सिजनचा, बस आणखी काय. तर तशाही माणसाची देहाची शुद्धी होईल, पण त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होणार नाही. याच्या उलट ज्याच्यावर ही उपासनेची दृष्टी आहे की हे भागीरथ आहे, भगीरथ प्रयत्नांनी खाली उतरवली आहे, हे आकाशातून आलेली गंगा आहे, देवाच्या पदस्पर्शापासून निघालेली आहे, का ब्रह्मदेवाच्या कमळातून निघाली आहे, आणि त्याच्यानंतर आपल्या शंकराच्या जटेतून, म्हणजे काहीतरी संस्कार आहे. तुम्ही लक्षात ठेवा की उपास्य दृष्टी नसलेल्या माणसाची आणि उपास्य दोघांमध्ये फरक आहे ना. देहाची शुद्धी त्याची होईल, याची होईल, गंगा काही सोडणार नाही. पण ज्याच्या हृदयात भाव असेल, सद्भाव असेल, त्याची देहशुद्धी तर होते आणि भावशुद्धी होईल. आणि तेव्हा मग देहशुद्धी करून या भजिनी रमावे, आणि मग अनेकाचे नाठवावे दोष गुण. आपल्याला तर तेच तर सुरू आहे आज. मग अशाही साधकाला जो अजून त्याची तयारी नाही, ज्याला म्हणतात मंद अधिकारी आहे, समजतंस, पण उद्या दोष देऊ नका. मला जर भगवद्गीता समजत नाही तर काही लोक येऊन ताटपडून पाहतात, तुम्हाला दिसलं वाईट वाटत तुम्हाला की काय, इथे काही नाही, याच्यात गडबड. अगदी दारापासून आंब्याला हातात पुरत नाही तर काय होईल, तो निराश होऊन चालला जातो. तर तिथे निराश होण्याचं कारण नाही, त्यालाही शुद्ध करण्याचा उपाय उपासना. आणि मग आता या ब्रह्माची उपासना कशी करायची, खऱ्या अर्थाने आधी एक सेक्शन झाला, नेदम यदिदम उपासते. उपासनेचा तो विषय नव्हे, परमात्मा परिपूर्णत्वात परिपूर्ण असल्यामुळं उपासनेचा देखील विषय नव्हे. तरी पण तसा तो अचिंत्यम अव्यक्त मनंद्र, तरी पण त्याचं चिंतन करायला सांगितलं. तर मग आता ती उपासना कशी करावी ब्रह्माची, काहीतरी त्याला रूप राम रूप केल्याशिवाय आपण पाहू, म्हणजे सगुणाची उपासना. तसे शेवट देखील सांगितली सगुणाची उपासना. कशा तऱ्हेची अनुभूती येऊ शकते साधकाला, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरणांनी सांगितलं होतं आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर हा उपासनेचा मंत्र येतो 4 आणि 5 पाठांतर. तस्येष आदेशः यदेतद् विद्युतो विद्युतदा इति न्यमिमिषदा इत्यधिदैवतम् अथाध्यात्मम् यदेतद् गच्छति वच मनः अनेन चेतद् उपस्मरति अभीक्ष्णं संकल्पः. मग यात एष आदेशः म्हणजे ब्रह्मणः उपदेशः उपमोपदेशः, उपमे सहित तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं की कसं वीज चमकते चटकन. काल पण पाहिलं, स्वतः ती प्रकाशपान असते, सगळ्याला प्रकाशित करते, पण आपलं आगमन काही सांगत नाही. तसं अंतःकरण साधकाचं शुद्ध झालं की किंवा त्याला चटकन त्याची दृष्टी प्राप्त होईल काय सांगतो. म्हणून त्यात स्पष्टता सांगितली होती. त्यानंतर सडननेस म्हणजे इमिजिएट, ताबडतोब दृष्टी प्राप्त होते. आणि शिवाय सहजता कशी, सहजतेसाठी उदाहरण सांगितलं की निमिमेशिदा, डोळ्याची उघडझाप आपण कसं सहज करतो प्रयत्न. हे एक उदाहरण दिलं, हे त्यात महत्त्व दिलं अधिदैवताचं, विद्युतचं, आणि म्हणून अधिदैवतम. दुसरं अध्यात्माचं उदाहरण दिलं. आपलं मनच पाहणं, मन ज्याचा विषयाचा विचार करतं तदाकार वृत्ती होतं.
घट पाहिलं तर घटाकार वृत्ती, पटाकार वृत्ती, पर्वताकार वृत्ती, जसं वृक्षाकार वृत्ती. आता त्याच्या जवळ तुम्ही ईश्वरा करा, आत्माकार करा, ब्रह्माकार करा, ब्रह्माची प्राप्ती. म्हणजे जे मन साधकाचं सतत बाह्य, त्याला काय म्हणता येईल, इंद्रियानुगामी असून विषयानुगामी होत असतं, त्याला फक्त त्याने दिशा वळवायचं शिकलं असेल ध्यानाने. तर त्याच मनाने की जे मन अनेन मनसा एव, त्याच मनाने ज्या मनाने आपण विषयाचे करी ध्यान, त्याच्याऐवजी नारायणाचं परमात्म्याचे ध्यान करतो. एतद ब्रह्म उपस्मरती, या ब्रह्माचं स्मरण परत परत वारंवार करतो. अभिक्ष्णम संकल्प, थॉट बाय थॉट, प्रत्येक विचाराच्या मागे कॉन्शियसनेस हे चैतन्य आहे आणि मी विचार नसून कॉन्शियसनेस ते चैतन्य आहे, असं जर करेल तर त्याला विचार असताना देखील आपलं स्वरूप चैतन्याचं समजेल. आणि अभिष्णम संपन्न, वारंवार हा विचार येत असतो. विचाराचा जे प्रकाशक आहे ते आपलं स्वरूप, मागे सांगितल्याप्रमाणे प्रतिबोध विदितम मतम, विचार येतो आहे पण चैतन्यावरतून विचार नाही, पण चैतन्य स्वरूपात विचार नाही, मी विचार येत असलेले आत्मतत्व आहे असं जाणत असेल तर अमृतत्वाची प्राप्ती होते. त्याला सांगितलं, हेही सांगितलं. तेही जर साधकाला गवसत नसेल, याचा अर्थ त्याला आणखी थोडंसं घासण्याची आवश्यकता. आज संध्याकाळी येणार आहे. यथा आदर्श मलिनच, आरसा जर मलिन झाला असेल तर जास्त प्रयत्न करावा लागतो. धूमेना व्रियते वन्नी, तर समजा अग्नीवर धूर आला असेल तर थोडं कमीत कमी नुसती फुंकर घातली तर ताबडतोब होईल. मेडिटेशन हे सात्विक वासना असेल. राजसिक असेल तर थोडं अधिक घासून पुसून घ्यावं. तामसिक असेल तर थांबावंच लागेल. त्यासाठी अजून वेळ आहे, मग ती वेळ आहे तर वेळ करता. त्यासाठी यथा उल्बेन आवृता गर्भ, तसा वारेनी वेष्टीला गर्भ, त्यास वाट पाहावं लागते. तर इथं जो साधक रजगुणाच्या याच्यात त्याला सांगता येईल हे साधन की काय करावं त्यांनी. आता ऐका, ते आता इथे 6व्या मंत्र सांगत आहे. तुमचा थोडा वेळ घेतला पण हे सगळं आवश्यक आहे, एवढे बॅकग्राऊंड मग लक्षात येते. तदह तद्वनम नाम तद्वनमित्युपासितव्यम स एतद् एवं वेदाभि हेनं सर्वाणि भूतानि संवाञ्छन्ति. आता त्या परमात्मा प्राप्तीच्या साठी ह्या ब्रह्माची सगुण उपासना, कारण जे आपल्याला निर्णापकाच्या मूर्ती किंवा काही पूर्वीच्या काही कोणतं होतं उपास्य देवता त्यांची इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी, हा वैदिक काळचा विद्यार्थी. आता तो कुठल्याही नामरूपाने घेऊन फक्त त्या ब्रह्माला तदह नाम तद्वनम, वनम म्हणजे जे ब्रह्म सगळ्याच्या प्राणीमात्राच्या अंतर्यामी एक साक्षी चैतन्य म्हणून आहे, प्रत्येक आत्मा म्हणून आहे, म्हणून वननीय आहे, भजनीय आहे, पूजनीय. वनम म्हणजे वंदनीय आहे, पूजनीय आहे. तत् म्हणजे ते ब्रह्म, ह म्हणजे खरोखरच, तद्वनम नाम. मुद्दाम ऋषी त्याला काहीतरी नाव देतो आपण. म्हणून तर व्यासांसारख्याने आपल्याला हे भक्तीची साधना दिली की नाही होतं तुम्ही देवाला समोर ठेवा, त्याच्यावर ब्रह्म पहा, मग आपल्या हृदयात पहा. सूर्यामध्ये ब्रह्म पहा, हृदयात असलेला सूर्य पहा. मार्तंड देता आपण ते ब्रह्म खरोखरच, ह म्हणजे निश्चितच. तद्वनम नाम, त्याचं तद्वनम म्हणजे जे प्राणी मात्रांचं प्रत्येकात्म स्वरूप आहे. शंकराचार्य भाष्यात हे स्पष्ट केलं की सगळ्याच्या अंतर्यामी जे आत्मतत्व आहे. जसं आकाश एकच असतं, घटाघटामध्ये असताना म्हणजे घटाकाश, पटाकाश, मटाकाश, पण आकाश एकच आहे. तसं हे चैतन्य तत्व परमात्मा तर एकच आहे, परमात्मा अनेक नाही आहे. आणि तो सगळ्याच्या अंतर्यामी आहे. त्याच्यामुळं सगळं हे उपाधीचं कार्य चाललेलं असतं. आपण आतापर्यंत पाहिलंय की डोळे पाहतात, कान ऐकतात, तो त्या चैतन्यामुळं. प्राणन क्रिया करू शकतो त्या चैतन्याच्यामुळं. मनाने अंतःकरणात उर्मी उठतात, संकल्प, निश्चय वगैरे वगैरे, तर त्याच्यामुळं. मग त्याच्याशिवाय चालू शकत नाही. म्हणून सगळ्या प्राणीमात्रांचं, फक्त माणसाला जाणीव आहे, जनावरांमध्ये देखील ते आहे, फक्त त्याला तसं अंतःकरण नसतं. माणसामध्ये देखील तशी व्हरायटी असते, तर त्याला कधी विचारच येत नाही त्याला काय करतं. म्हणून प्राणी जातामध्ये प्रत्येकात्मभूत, प्रत्येकात्मामध्ये सब्जेक्टिव्ह सेल्फ कॉन्शियसनेस की ज्याच्यामुळे जाणीव होते की माझे डोळ्यांनी पाहत आहे, कानाने ऐकत आहे, असं जे आपल्याच्या जे चैतन्य आहे
त्याच्याशिवाय हे चालू शकत नाही. ज्याच्याशिवाय चालू शकत त्याला म्हणतात वन नियम भज नियम. आणि त्यासाठी म्हणून शब्द वापरला तद्वनम. तद्वनम जे वननीय आहे, जे संभजनीय आहे, जे पूजनीय आहे असं समजून, म्हणजे पूज्य भाव ठेवून वागा असं. म्हणजे मागे एक मंत्र येऊन गेला की कसं परमात्मा स्वरूपाला प्राप्त करण्याची प्रणाली आहे की भूतेश भूतेश विचित्य धीरा. सगळ्या प्राणी मात्रामध्ये आत्मस्वरूप एकच आहे. कोणाचं शरीर वेगळं असेल, कोणाचं प्राणाची क्रिया वेगळी होत असेल, अंतःकरणाच्या उर्मी वेगळी असेल, पण त्याच्यामध्ये असलेले चैतन्य एक आहे, जे एक आहे, जे निर्विकार आहे, ज्याच्याशिवाय चालू शकत नाही, तेच पूज्य आहे आपल्याला. काल तुम्हाला उदाहरण दिलं की एखादा ऑफिसर जर ड्रेस घालून जर असेल तर त्या ड्रेस सहित त्याला नमस्कार करतात. पण नुसता ड्रेस तिथे टांगून ठेवला असेल डोब्याकडे तर पोलीस त्याला नमस्कार करेल का? हे कुठलेही स्वामी, कुणाचे जे महत्व आहे, तुमच्या अंतर्मी हा स्वामी आहे, हे आत्मतत्व आहे म्हणून चाललंय, त्याच्यासाठी असतो तो नमस्कार. ते असं समजून आपण त्याची उपासना करावी. जे काय आपल्या तुमचं जे उपास्य दैवत असेल ते तद्वनम इति उपासितव्य. तद्वनम म्हणजे हे वंदनीय, पूजनीय, भजनीय असं प्रसिद्ध असलेलं असं तुम्ही उपासना करा. ऋषी सांगत या ठिकाणी अशा विद्यार्थ्याला निमित्त करून की ज्याचा अजून अधिकार प्राप्त झाले, मंद अधिकारी आहे. सर्वसाधारण लोकांची हीच भूमिका असते आणि म्हणून उपासना फार महत्वाची आहे. संतांनी सांगितलं की उपासनेला कसं चालवावे, दृढ चालवावे. पहिल्यांदा आपण चालवतच नाही, चालवलं तर दृढ नाही चालवत. एवढा जरी तुमच्या साधनेत जर जीवनात उतरवला, तुम्हाला सगळं मर्म हाताशी येतं. भूदेव संताशी सदा नमावे. हे चालते बोलते देव आहे आपल्या याच्यात. देव तर काय दिसून पडत नाही. पृथ्वीवर असलेले चालते बोलते असे देव म्हणजे संतच आहे. त्यांना नम्रतेने वागावं, त्यांचं काम करावं व्यवस्थित आणि सत्कर्म योग्य वय घालवावे. वय तर घालवत राहणं जाता कुठे. चांगलं काम करून जरा त्यात जो आनंद वाटेल तुम्हाला, एक अंतःकरणाची शुद्ध होईल, बाहेर समाजाची किंवा राष्ट्राची काही संस्थेची सेवा केल्याचा आनंद वाटेल. आणि शिवाय सर्वामुखी मंगल बोलवाय, म्हणजे बोलण्याची देखील साधनं सांगितलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर वागण्याचे देखील साधनं सांगितले आणि उपास्य भावना असली पाहिजे. अशा तऱ्हेनं वन नियम की कुठल्याही रूपाने पाहा तुम्ही त्याला. आपल्या भारतामध्ये हा मूर्ती अनेक आहे, पण ज्याचं मूर्त रूप आहे ते तत्व एक आहे. गुरुदेव इंग्रजीत सांगायचे आयडॉल्स आर मेनी बट द आयडियल इज वन. तुम्हाला कोणी येईल आणि विचारेल. मी तर हा सांगत असताना एक दुसऱ्या धर्माचा माणूस म्हणाल की खरोखर लॉजिकल आहे म्हणाल स्वामीजी असं. नाही तर आपलं कोणीतरी बसतो, अमक्या दिवशी येतो, हे अशा भानगडी आपल्या याच्यात नाही. कुठेही पाहतो. अरे नागाची देखील आपण उपासना करतो, कधी पिंपळाच्या झाडाची उपासना कुठे नाही पाहिलं. अच्छा, देवाने कोणत्या कोणत्या रूपाने अवतार नाही घेतला सांगा बरं तुम्ही. मत्स्य कुर्म बराहणार, काय सांगायचं काय त्याला. आणि अशा सर्वसाधारण माणसांनी आपल्याला उपासनेचं तत्व दिलं नाही. ज्या वेदव्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिले स्वतः, पण पाहिलं की हे ब्रह्मस्थिती प्राप्त होण्यासाठी सर्वसाधारण साधकाची तयारी नसते. आणि पूर्वीची वैदिक काळातली प्रणाली थोडीशी अवघड व्हायला लागली. त्याला तो दधुटीवर दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, तर सिंपल करून टाकलं की जे काही तुम्हाला तुमचं काय असेल नाही, प्रतीक शब्दाच्या रूपाने प्रतिमा रूपाने करा. आणि मग त्यांनी पुराणं लिहिली एवढी. म्हणजे कुठेतरी प्रेम ओतण्यासाठी आपल्याला आलंबन असणं आवश्यक आहे. आणि ज्या तिथे प्रेम पाहून सगळ्यामध्ये जर ईश्वर हा नारायण आहे तर सगळ्याच्या अंतरेमी तेच पहा. सिया राममय सब जग जानी करहू प्रणाम जोड जुगपानी. सगळ्याच्या अंतरेमी माझा सीताराम आहे, अशी दृष्टी होईल त्याची. आणि एक तर गोष्ट आहे की त्या ठिकाणी जरी आपण पाहिलं तर तो एक ईश्वर म्हणून आपण जेव्हा त्याचं चिंतन करू, उपासना करतो, तेव्हा सगुण साकारामध्ये भेद असतो. हे काय सगुण उपासनेचं निर्देशन. तसं कोण रामाची पूजा करतो, कोणी कृष्णाची करतो, कोणी शिवाची, कोणी विष्णूची काळजी करतो. मूर्त्या वेगवेगळ्या. पण जेव्हा तो तात्विक त्याचं चिंतन करतो की माझा राम, माझा कृष्ण, आणि प्रत्येकाची पूजा करत असताना आपल्या त्यात पुरुष सूक्त म्हटलं असतं. सहस्र शीर्षा पुरुष, सहस्राक्ष, सहस्रपाद, सभूमी विश्वतो वृत्वा, म्हणजे व्यापकता असते त्यात. मग रामाच्या भक्ताला विचार, तू रामाच्या मूर्तीची पूजा करतो, तुझा राम कसा आहे? माझा राम सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे. शंकराचा भक्त असेल तो शंकराची मूर्ती वेगळी आहे.
पण तो शंकर कसा आहे? सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, करुणाघन, दयाघन, हे सगळेच म्हणणार. समजून घ्या जरा नीट. सगुण साकारामध्ये भेद आहे, पण सगुण निराकारात भेद नाही. म्हणजे ह्या सर्वज्ञ हा गुण आहे, पण सर्वज्ञाला काय आकार आहे सांगा तुम्ही? सर्व व्यापीला काय आकार आहे? ऐकता का झोपता? हे सांगता आलं आपल्याला हिंदूंना, पण आपल्यालाच माहित नाही तर काय दुसरं सांगू. आणि आपण हतबल होऊन जातो. हमारा तो एक ही गॉड है, यू गॉड सो मेनी गॉड. अरे समजून घे म्हणा. खूपच झालं त्याला शेवट सांगा की एकटा देव तुमचा कोणाकोणी जाईल? आमचं तर 33 कोटी आहे त्यामध्ये, आणि तो स्वतः पराकोटीचा आहे. आणखी सांगा त्याला. सांगता आलं पाहिजे ठासून, पण आम्हालाच माहित नसेल तर काय सांगणार. मी हे सांगत होतो की मूर्ती वेगवेगळ्या असतात, त्याचे आकार वेगळे असतात. कोणी बासरी सहित पाहतो, कोणी धनुष्य बाणा सहित पाहतो, आणि तेही माहीत नसतं तर आपल्या लोकांमध्ये देखील उपासना करत असताना मतभेद आहे. कोणी शंकराचा उपासना करतो, विष्णूकडे पाहतो. विष्णू, अरे कशाला काय करतोस तू? तत्व दोघांमागे एकच आहे. साखरेच्याच मूर्ती केल्या आहे, एक जरा शंखचक्र गदा घेऊन आणि दुसरा त्रिशूळ घेऊन. चाखून तर बघ. म्हणून त्याला म्हणतात गोड तुझे रूप गोड. त्याचं पहा त्याच्याकडे चांगलं. शंकराच्या भक्ताला शंकराची पिंड म्हणजे नुसता दगड दिसत नसून तो शिवत्व पाहतो. शिवलिंग म्हणतात. शिवाचं ते हे प्रतीक आहे. विष्णूच्या भक्ताला शरीर, आणि नुसतातच पाहिल्यानंतर बाकीचं करता आपलं मन जातं. नाही तर इकडे पाहिलं तर मला झाडाबाबत विचार येईल, काही वस्तू पाहिल्या तर देवाकडे पाहिलं तर आपलं तेवढं एकाग्रता होते. म्हणून खूपच चांगली पद्धती आहे. हे सगळ्या संतांनी देवाला प्रथम मंदिरात पाहिला, नंतर हृदयात मंदिरात पाहिला, आणि नंतर सगळ्याकडे पाहिला. मंगलमय नाम तुझे म्हणून मनमानस मंदिरात. हे सगळं तुम्ही समजून घ्या. परत मुद्द्यावर यायचं म्हणजे मूर्ती रूपाने भेद आहे, पण ज्या मूर्ती आहे त्या ईश्वर तत्व म्हणून आपण जेव्हा विचार करतो तर सगळ्याचा विचार एकच येणार. तो शंकराचा भक्त असो की विष्णूचा असो की गणपतीचा असो. तुझा देव कसा आहे म्हणतो तो, तोही म्हणे माझा देव सर्वज्ञ, सर्वव्यापी, फक्त नाव बदल. एकाला म्हणतात गणपती, दुसऱ्याला शिव. म्हणजे हे 5 प्रकारची पूजा आपल्या शंकराचार्यांनी याच्यावर सांगितलं. अलीकडे होता पंचायतन पूजा. एक विष्णू, दुसरा शंकर, तिसरा गणेश, चौथी देवी, आणि 5वा सूर्य. कुठेतरी पाहा तुम्ही देवा. आता त्याच्यावरून प्रत्येकाचे नाव झाले. शैवाहा सौराश्च गणेशाहा, वैष्णवाहा शक्तिपूजका. शैवाहा शिवाचे पूजक आहे, त्याला शैवा म्हणतात. सौराहा सूर्याचे उपासक सौराहा. गणेशाहा गणेशाचे उपासक गणेशाहा. विष्णुपूजक हा वैष्णव लोक आहेत, ते विष्णूची पूजा करतात. त्यात शक्तिपूजक हा त्यात कालीमाता किंवा देवीची पूजा करतात. समजून घ्या, इथं सगळं मर्म साठलंय. आता या सगळ्यांच्या मूर्त्या वेगळ्या. थोडंसं एक स्टेप पुढे जाऊ आपण विचारात, की प्रत्येक जण जेव्हा त्याचं चिंतन करेल, नुसतं मूर्तीकडे पाहू नका. म्हणून मय्येव मन आदस्व मयी बुद्धिम निवेश, असं भक्तीचा पैलू सांगितलाय. की भावना तर तुम्ही लावा प्रेमाची, आणि त्याशिवाय विचार करा. विचार करायचं पाहतं की हे माझं हे राम कृष्ण जे काही दैवत आहे ते सगळ्याच्यापासून एकच आवाज येईल. कोणता? सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, दयाघन, प्रेमघन वगैरे वगैरे. काही लोक म्हणतात गॉड इज लव, गॉड इज सायलेन्स. इंग्रजी भाषा काय फरक हे सांगू शकतो, दुसरा नाही सांगू. आता त्याच्या मात्र तुम्हाला हे सगुण आहे. सगुण म्हणजे गुणच आहे. तर कोण सर्वज्ञ देखील गुण आहे, सर्वव्यापी गुण आहे. फक्त याला आकार नाही. आता आधी कसं होतं, सगुण आणि मूर्ती सहित होतं. बासरी किंवा धनुष्यबाण किंवा शंखचक्र गदा. आता नाही, याच्यात आकार गेले. आता एक स्टेप आणखी पुढे जायचं. फ्रॉम आयडॉल टू आयडिया अँड आयडिया टू आयडियल. आता मला ती आठवतं म्हणून काय सांगू की मग आता हे आपलं पाहून ही आयडिया म्हणजे आता शब्दाला लावायचं म्हणून विचार त्याच्या बाबत. सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान. आता सर्वज्ञ तो काय ईश्वर, तो सर्व बुद्धीची कृपा म्हणून तोय सर्वज्ञ.
आपली अल्पबुद्धी म्हणून आपण अल्पज्ञ झालं. 6 सर्वज्ञ आणि अहम अल्पज्ञ. 6 ईश्वर याला तर वाच्यार्थ. अहम जीव शेवट सोहमची साधना करायची असते. समजून घ्या नीट. पण हा भेद कशामुळे माझ्यात आणि देवामध्ये ईश्वरामध्ये? त्याची सर्व बुद्धी आहे. तू 6 सर्वज्ञ, मी माझी अल्पबुद्धी, मी अल्पज्ञ आहे. तसं एक 0 पॉवरचं बल्ब आहे, एक 2 लाख 10 लाख वॅट पॉवरचं ट्यूब आहे. आपल्याला साक्षात करायचा इलेक्ट्रिसिटीचा काय करावं? दोन्ही उपाधी बाजूला काढा. सर्वज्ञामध्ये सर्व बाजूला काढा आणि अल्पज्ञामध्ये अल्प बाजूला काढा. दोन्ही उपाधीच आहे ना. आणि ऐका जरा ज्ञानेश्वराचा भंग आहे. किंचित महत उपाधी कल्पित. किंचित म्हणजे माझी छोटीशी उपाधी एखादी याची. देव हा सर्वव्यापक आहे. जेव्हा तुम्ही देखील पाहता तुमची दृष्टी व्यापक होते. माझंच घर, माझं सगळ्याकडे, विश्वची माझे घर. थोडंसं मनाच्या बुद्धीने पाहिलं तर सगळ्याच ठिकाणी माझं मन आहे तसं समष्टी मन आहे त्या ठिकाणी. आता हे त्याची सर्व बुद्धी आहे, तो सर्वज्ञ. अहम अल्पबुद्धी. तसं सर्व शरीराची एकरूप आहे, तो झाला सर्वव्यापक. मी एका शरीराची एकरूप झाले, समजण्यासारखं आहे अल्पव्यापक. त्या सर्व शक्तीने संपन्न आहे. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती. तुम्हामध्ये देखील थोडी बहुत संकल्प शक्ती, विचारशक्ती, ज्ञानशक्ती आहे, फक्त अल्प आहे. आता दोन्ही शब्द लिहा आणि सुरुवातीचे 2 शब्द उडून टाका. अगदी आणखी दृष्टांत घ्यायचा असेल तर समुद्राची उपासना लाटेपासून सुरुवात करा. आता वास्तविक समुद्र म्हणजे सर्व लाटांचं संकलन म्हणजे समुद्र. पण लाटेला जर विचारलं की तू बाहेरनं म्हणेल मी अल्पव्यापी आहे, माझी अल्पशक्तिमान आहे. पण तिला अंतर्यामी विचार, तुझ्या स्वरूपातून कोण आहे तू? हे तुझं रूप झालं. स्वरूप काय तुझं? ती काय म्हणेल? मी पाणी आहे. आता अनंत लाटा भरल्या समुद्राला म्हणले हॅलो समुद्र म्हणून नाव असतात काही लोकांचे. सर्व तुझ्यात लाटा समोरल्या आहे, पण तुझं अंतरंग काय झालं ना. 2 वस्तू एकत्र क्या होतात? आता 6 अहम हा झाला सोहम. हा आता जपाचा मंत्र नाही झाला, सोहम हे महावाक्य झालं. बस तिथं सगळं उडलं दोन्ही उपाधी. आणि मग सोहमात्मा आनंद घन अजन्मा तूची जाणं आणि हे साधूचे वचन सुदृढ झालं ना. तर अशा तऱ्हेने अशी त्याची दृष्टी उपासना. तो काय सगळ्यामध्ये ते ईश्वर तत्व पाहिजे. तद्वनम इति उपासितव्यम. प्रथम इथून सुरुवात करतो. म्हणजे पहिल्यांदा मूर्तीपासून मूर्तीबाबतचा जो विचार आहे देवत्वाचा, त्या देवत्वापासून आता तू देव मी जीव ह्या दोन्ही बाजूला काढून आपल्या दोघांमध्ये असलेलं आपल्यामध्ये शिव. तिथे अशी दृष्टी असलेला काय होईल? तू प्रेम सगळ्यावर होईल स्वाभाविक. कोणी त्याचं समजो की न समजो काही फरक पडत नाही. आता ते ब्रह्म जे तद्वन म्हणून आता या संदर्भात विचार करा. जे तद्वन आहे ते वननीय आहे, भजनीय आहे. आणि जेव्हा आपण नमस्कार करतो महात्म्याला, तो काय असं समजत माझ्या देहाला नमस्कार आहे, त्याच्या अंतर्यामी तत्व आहे. तुम्हाला नमस्कार करतो तो येत आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाण भगवंत. हा भक्तिगुण निश्चित. अशा तऱ्हेने संतांनी या व्यासांचा मागोवा घेत तुम्हाला असं सांगितलं. याला म्हणतात भक्ती. नाही तर देवळात देवाची भक्ती करायची, इकडे मारामारी करायची, हे बरोबर नाही. सगळ्यामध्येच तू आहे, कशाला कोणाला दुःख आहे? अशा तऱ्हेचा जो कोणी उपासक असेल, आता इथपर्यंत आला तुम्हाला खरोखर असं त्याचं तद्वन म्हणजे वर्णनीय आहे. शंकराचे म्हणतात प्रत्येकाच्या अंतर्यामी ते प्रत्येकात्म चैतन्य म्हणजे सगळ्याच्या विचाराला प्रकाशित करणारं साक्षीभूत चैतन्य आहे, ते आपलं स्वरूप आहे. असं जाणणारं त्याची दृष्टी कशी असेल? त्या हातपाय सगळ्याचे वेगळे आहे, अंतःकरण वेगळे आहे, पण चैतन्य एक आहे. मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे. इव्हन इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग जरी झाली, बुद्धीने समजलं, तर आपला ॲटिट्यूड बदलतो. तद्वन म्हणून प्रसिद्ध असलेलं आणि ह्या गुणाभिधानाने हे अच्छा उपासना करत असताना साधकांनी त्याचं चिंतन करावं. तद्वनम नावाने उपासना करणाऱ्याला त्याचं कोणतं फळ मिळतं शेवट सांगत आहे. समजा असं केलं त्याने, त्याची दृष्टी बदलली. सहाय्य जो कोणी हा असेल, मग भारतीय आहे की विदेशी आहे,
तो या पंथाचा आहे की तो पंथाचा आहे, या संप्रदायाचा की या शब्द इतका व्यापक आहे की कुठेही संकुचितता नाही ह्या वेदांतामध्ये. कोणी असेल, कोणत्या जातीचा, जमातीचा, लिंगाचा, जो जीव आहे तो. एवं वेद, वेद म्हणजे अशा तऱ्हेने तो जाणतो, आपलं स्वरूप आहे असं जाणतो की तो आत्मा मी आहे, देह नव्हे. आत्मा हम नैव देहोहम, मी आत्मा आहे, देह नव्हे. शिवोहम न शव कदा, शिवस्वरूप आहे, शव नव्हे. अहम ब्रह्मा अहम विष्णू अहम सर्वेश्वर सदा. इव्हन ब्रह्मा विष्णू महेश्वरामध्ये देखील हे चैतन्य एकच आहे, फक्त डिपार्टमेंट बदललं. एकाकडे उत्पत्तीचं डिपार्टमेंट ब्रह्मदेव, स्थितीचं विष्णू, संहाराचं रुद्र, पण कशामुळे चालत आहे, चैतन्य एकच आहे. तेच आहेत असतो जो जाणतो. वेद याचा अर्थ ऑब्जेक्टिव्ह जाणणं नव्हे. तसं मी ह्या झाडाला जाणतो, झाडापासून वेगळं राहतो, पण जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मविद ब्रह्मैव होती. हा प्रसाद आहे तुम्हाला गुढीपाडव्याचा, खरं सांगतो. घेतला तर नाही तर चालले आपलं, बोलू नाही तर काय, पण भाग्य पाहिजे. हो काय हा येतच एवं वेद. पण बाकीच्या वाचना इतक्या पॉवरफुल असतात त्या दबून जातात आपल्या. मग काय करायचं, लाईफ चाललं जात तसंच. तर मग होतं काय, एनम उपासकम, शंकराचार्य भाषेत तो जो उपासक आहे, कोणी का असेल, महात्मा, सत्पुरुष किंवा साधा म्हणून, सर्वाणी भूतानी संवांचंती, तो सगळ्यावर प्रेम करतो, सगळे त्याच्यावर प्रेम करतात. त्याला तर आपण सत्संग ऐकलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं. त्याला सांगावं लागत नाही, मॅग्नेटला सांगावं लागत नाही लोखंडाला, तो बरोबर अटॅक करणार. आता ज्या लोखंडाला काहीतरी बोलतो असेल, काही दुसरं बुरशी बिरशी, आता ते काय करू शकणार त्याला. इथं सगळं दुसरं प्रेमाशिवाय काही राहतच नाही. ते कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं होऊन जातं त्याच्यात आणखी काय. अशा उपासकाला हे सगळे प्राणी मात्र अशा तरी वांछंती संवांछती, प्रेमाने आदराने त्याचा सत्कार करतात, त्याची भावना करतात. त्याची काय अपेक्षा नसते, लोक करतात. अशा तऱ्हेचे हे सगळं साध्या मूर्तीमध्ये देखील ब्रह्म उपासना करण्याला लाभ होतो. तसं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्राची उपासना आपण ध्वजाचं प्रतीक करून ठेवतो. प्रत्येक राष्ट्राचं प्रतीक वेगळं असू शकेल, पण राष्ट्राची भक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखीच असणार. तशी देवाची भक्ती म्हणजे या उपासनेला व्यापक रूप दिलं आहे भक्तीचं. बस शेवट भक्ती याचा अर्थ आहे प्रेमाने तादात्म्य होणं. जितके अधिक प्रेम तितकं तादात्म्य, अधिक प्रेम अधिक तादात्म्य, अधिक प्रेम अधिक तादात्म्य, पूर्ण प्रेम पूर्ण तादात्म्य, वेगळेपणा राहतात. आणि मग असं कोणतं समरस होतो. इतकं महत्व आहे उपासनेचं. आणि म्हणून उपासनेला कसं चालवावे हे आत्ता लक्षात आलं. इतकं सगळं म्हणजे आता ऋषीने काहीच ठेवलं नाही रिझर्वेशन. त्याचं ब्रह्मविद्येचं प्राप्तीचं साधन देखील सांगितलं. तरी पण हा पण राहत होता आपलं, सगळं समजत होत्या पडतं, इतकं व्यवस्थित समजलात की खूपच. पण इंग्रजी याला म्हणतात बट, बट म्हणजे कट. तिथून आणि तिथून कटकट सुरू आपली मराठीतली. म्हणून अशा याच्यात आता एक विद्यार्थी त्याच क्लासमध्ये उभा होतो, तर राहुल त्याला म्हणून विचारून टाकलं. ते कदाचित तुम्हा आम्हाला उपदेश देण्याच्या दृष्टीने हे चित्रण उभं केलं ह्या ऋषीने, की तिथे एक विद्यार्थी क्लासमध्ये येतो आणि विचारतो ते पुढच्या याच्यात, आणि त्याच्यावर गुरु लगेच उत्तर देतात. तिथे इतकं असूनही नाही गेलं, म्हणजे सगुणाची उपासना नाही, निर्गुणाची नाही, आणि कुठेच नाही, पण करून पाहतो तर जमत नाही असं. किंवा आता पुढे याच्यावर लक्षात येईल की मुद्दाम पुनरावृत्ती करायला लावतो, तो कशासाठी त्याचा का पाहत. उपनिषदम भोब्रूहि इत्युक्ता ते उपनिषद ब्राह्मी वावत उपनिषदम अब्रुवम इति. मग कोणीतरी त्या वर्गामध्ये आला आणि विचारतो की हे गुरु, हे भो, भो म्हणजे हे भगवान, हे गुरु, हे सद्गुरु, उपनिषदम ब्रूहि. आतापर्यंत काय सांगितलं खरं पाहिलं तर रामायण सांगून झालं. काय रामायणाचं खरं म्हणालं. आणि त्या काळाचा विद्यार्थी शार्प
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या पलीकडचा असलेला, ज्याच्यावर संस्कार झाले आहे, ज्यांनी उपासना केली आहे, पण तो देखील म्हणतो की हे गुरु, उपनिषद कृपा करून मला सांगा. आणि आपण कुठली गोष्ट का म्हणतो ते, एक तर आपल्याला आवड असेल तर आपण वन्स मोर देतो, पण उपनिषदाला कोणी वन्स मोर देणार नाही की झालं स्वामीजी मागचे असतात तर काय ऐकायचं झालं. मग त्यानंतर ते पुस्तक कुठे जातो भाग वेगळा, ही आपली व्हरायटी. त्या भूमिकेतून विचारलं नसेल त्याने, आपण एक दोन तीन शक्यता बघू काय विचारलं असेल त्यांनी. दुसरी गोष्ट, कदाचित सांगताना बरोबर नसेल झालं किंवा याला समजलं नसेल म्हणून मध्येच काहीतरी एकाग्रता सुटली, उठून गेला असं झालं असेल. मनाची मन मोठं गडबड करत, चुपचाप नाही बसू तिथे. आणि म्हणून काही लक्षात नसेल आलं काही गोष्टी किंवा काही सुटल्या. तिसरी गोष्ट अशी आहे की कदाचित इकडं सांगत झालं, काही राहिलं असेल सांगायचं तर सांगून द्या तुमच्याकडनं, मी नाही आता विचारत. कारण गुरुपासून आणखी काय आता मला काही समजा काय विचारायचं, काही सांगायचं असेल तर सांगा. या तीनपैकी कोणती तरी शक्यता. पहिली दुसरी तर शक्यता शकत नाही, इतका काही मोठे विद्यार्थी नाही तो, त्याला समजलं आहे. पण तिसरी शक्यता आहे की आपलं निमित्त कोण बाकीच्या कोणाला जर अशा तऱ्हेने उपासनेचं साधन मिळालं तर अंतःकरण शुद्धीचं साधन केलंच पाहिजे. उपासना देखील काही लोकांना अवघड जाते. निदान सगळ्यामध्ये काम करून जर काही आपल्याला उन्नती करायची असेल तर सगळ्याला परवडण्यासारखं आहे. म्हणून विचारून पाहिलं, त्याच्यावर गुरुंनी उत्तर दिले आहे. आता क्लिअर केली आपली गोष्ट. ते उपनिषद उक्ता, ते म्हणजे तुभ्यम, तुला उपनिषद मी सांगितलं आहे. आतापर्यंत काय सांगितलं, पहिल्या सेक्शन पासून न तत्र चक्षुर गच्छती, त्यानंतर मनसो मनोयोत प्राण, म्हणजे सुरुवात केली त्याचं सगळं आठवत. आणि शेवट साधनही सांगितलं. ते नसेल तर गोष्टही सांगितली, गोष्टीचं अंतरंग मर्मही सांगितलं, आणि ते आपल्या तो उपासनेचं कसं काही सांगून झालं. म्हणून त्याचं ध्येय, त्याचं साधन हे सगळं सांगून झालं. म्हणून ते उपनिषद उक्ता, तुला उपनिषद सांगून झालं माझ्याकडून. नाही कोणतं ब्राह्मी वाव उपनिषदम, ते ब्राह्मी उपनिषदम अब्रूम, म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मविद्या ज्यात आहे ते तुला सांगितलं आहे. इत्थंभूत सगळं सांगितलं. त्या परमात्म्याची प्राप्ती होण्याची संपूर्ण विद्या तुला सांगितली. अब्रूम इथे, अब्रूम म्हणजे सांगून झालं. म्हणजे गुरुनी आपली भूमिका स्पष्ट केली. तरी पण थोडंसं सायलेन्स आहे, अजून काय असेल तर तो गुरुला देखील वाटते की ठीक आहे, या निमित्ताने आणखी थोडंसं आणखी अंतःकरणाची थोडीशी काय ग्रॉसनेस किंवा काय म्हणतात त्याची स्थूलता असेल तर त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे साधन. आपल्या याच्यात पहा कुठलाही अधिकारी असेल तर तिथून उचलायचं काम करतो ते. तिथपर्यंत सांगून झालं. आता त्यातच त्या निमित्ताने सर्वसाधारण अगदी व्यवहारात संसारात राहणाऱ्या माणसांनी काय साधन करावं जेणेकरून अंतःकरणाची शुद्धी होऊन त्याला ज्ञानप्राप्तीचा अधिकार प्राप्त होईल. आता त्यासाठी पुढच्या साधन म्हणून सांगत, त्याला आवश्यकता असो की नसो, आता एवढं फक्त सांगून जातो आणि संपलं म्हणायचं. आता त्या ब्रह्मविद्याच्या प्राप्तीचं साधन म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. आता अंतःकरणाची शुद्धी करायची म्हणजे मग काय करू आता मी सांगा, ऐका. तस्ये तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानि सत्यम आयतनम. तस्यै म्हणजे त्या आतापर्यंत सांगितलेल्या उक्त अशा ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचा उपाय. हे बघा, ब्रह्मप्राप्तीचा उपाय नाही. ब्रह्म कसा आहे, नित्य प्राप्त आहे आपण पाहिलं. तरी पण त्या नित्यप्राप्तीचा जवळचा उपाय म्हणजे ब्रह्मविद्या आहे. जसं बाकीच्या अविद्या किंवा बाकीचे ऑब्जेक्टिव्ह सायन्स, तसं त्याच्या बाबतीचं सायन्स ज्ञान हेच त्याच्या प्राप्तीचा उपाय आहे. आपण आधी बघितलं वारंवार की अविद्येचं निराकरण केवळ विद्येने होत असतं.
पण विद्या आपल्या अंतःकरणात तेव्हा आत्मसात होऊ शकते की जेव्हा आपलं अंतःकरण ग्रहणशील असेल. नाही, रिसेप्टिव्हिटी पाहिजे. आणि ते ग्रहणशील तेव्हा होईल की जेव्हा अंतःकरण शुद्ध आणि शांत होईल. एक दिवस उदाहरण पडलं की सूर्याचं प्रतिबिंब देखील पाण्यात बघायचं असेल तर पाणी शांत आणि शुद्ध असणं आवश्यक आहे. आता त्यालाच शुद्ध आणि शांत, कर्म सोडून तर नाही. म्हणून तपहा दमहा कर्म इति प्रतिष्ठा. तपहा, तपहा म्हणजे काहीतरी तापून घ्यायचं नाही. गुरुदेवांनी सांगितल्याचा भावार्थ असा आहे की तिन्ही स्तरावर, कायिक, वाचिक आणि मानसिक स्तरावर आपल्या मनाची शक्ती व्यर्थ खर्च होऊ न देता ती वाचवणं, आणि ही वाचवलेली शक्ती परमार्थ चिंतनात लावणं, हे बरोबर आहे. ओरिजिनल शब्द आहे टू सेव्ह अँड कन्झर्व युअर मेंटल एनर्जी अँड रिडायरेक्ट इट फॉर हायर कॉन्टेम्पलेशन इज तपस. त्याला म्हणतात तपस. नाही तर तप म्हणजे काही हात वरच करत बसले तापत, आपल्याला काही ती कल्पना, ते फार तपस्वी आहे. आणि आणखी एक आपल्या उपनिषदात सांगितल्याप्रमाणे ऐकाग्रम परमम तपः, मनाची एकाग्रता करणं ह्याद्वारे. आणि तुम्हाला अधिक त्याचा दाखला हवा असेल तर गीतेचा 17व्या अध्यायात व्यक्तित्वाचा विकास कसा करावा सांगितलं असताना कायिक, वाचिक आणि मानसिक तप सांगितले 17व्या अध्यायात. तपहा, तसं केलं तरच आपलं अंतःकरण शुद्ध होतं. मग शरीराच्या स्तरावर काय करावं सांगितलं आहे? देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजन. आपले देवच आहे. द्विज म्हणजे कोणी चांगले संस्कार झालेला ब्राह्मण आहे, म्हणजे ब्रह्मबुद्धीने वागणार, कुठल्याही जातीचा पण जरा संस्कार चांगले द्विज. गुरु हे स्वतः ज्याने आपल्या गुरुपासून प्रशिक्षण घेऊन त्याला ही दृष्टी प्राप्त झाली आहे, आपला लाभ करून घ्यायचा तर त्यांच्या बाब त्यांची सेवा. आचार्य आपले. प्राज्ञ, काही लर्नेड असेल, काही विद्वान असेल त्या क्षेत्रातले तर ती. याचा भाव पूजन. आपण देहाने त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कार्य करणं हे पूजन आहे. शौचम आर्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तपमुच्यते. शौच म्हणजे अंतःकरणाची शुद्धी, देहाची शुद्धी. कारण देह शुद्ध करून या मग भजनी रमावे. इथून शुद्धी होते देहाची. आचार शुद्धी झाली की विचार शुद्धी होईल, विचार शुद्धी झाली की वासना शुद्धी होईल, आणि मग शुद्ध करून वासना पहावा सखा मग अंतरी आकळावा प्रेम, असं होऊ शकेल. म्हणून असं हे काहीच झालं तर दुसरं वाचिक. बोलत असताना देखील थोडंसं तारतम्य ठेवलं पाहिजे आपण. अनुद्वेग करम वाक्यम, कोणाला उद्वेग होणार नाही असं बोला. उद्वेग म्हणजे त्याला असं ओकारी झाल्यानंतर मग तसं बोलू नका, विचार करा. सत्यम, खरं बोला. प्रिय म्हणजे तुला प्रियकर असेल बोला, हितकर असेल, हित आमचे आहेत. स्वाध्यायाभ्यसनम जेव, अन्य ग्रंथाचा जरा अभ्यास करून स्वतःचा अभ्यास करा. स्व अध्याय त्याच्या ग्रंथाचा अभ्यास करायचा, आध्यात्मिक ग्रंथाचा. वाङ्मयम तपोच्यते. आणि कबीराने हे थोडक्यात तेच सांगितलं आहे की कोणाशी बोलायचं तर कसं, 3 वेळा विचार करा मग बोला. आपल्याला बोललं कसं वाईट वाटतं ना, बाणासारखं जातं, दुसऱ्याबद्दल विचार करा. असं केलं तर कोणी आपल्याकडे बोट दाखवणार नाही की आपल्याशी असं बोलतात. की ऐसी वाणी बोलिये की मन का आपाक होय. असे शब्द बोला की स्वतःचा अहंकार राहणार नाही त्यात. आवरण को शीतल करे, दुसऱ्याने शांत करेल, आणि आपही शीतल होईल. तेव्हा आपला दिवसभराच्या व्यवहारात बरोबर राहील. तर हे ते सांगितले, उद्वेग होणार नाही. खरं असेल, सत्य, प्रिय असेल. सत्यम हितम मितम आणि प्रीतम बोया. तसं ते सत्य आहे, हित आहे, मित आहे थोडक्यात, आणि प्रीतीयुक्त असेल बोला. आणि मग त्यात तसं जर केलं आपल्या मनाची देखील शुद्धी होते. तसं काय ते असं वागून आपलं अंतःकरण शुद्ध होईल. पूजन वगैरे करून, वाचने असं करून घेतलं तर नंतर अंतःकरणाची शुद्धी आणि शांती होईल. दुसरा उपाय. आणि खरं असेल पण लागणार असेल तर बोलू नका म्हणतात. प्रियमच न अनृतम ब्रूयात. प्रिय आहे पण खोटं बोलू का, खोटं बोलू नको.
पण खरं असेल पण लागणार असेल का, बोलू नको, चुपचाप राहा. कोणाचे डोळे तिरपे, आता मुद्दाम बोलून दाखवून काय अर्थ आहे का, आधीच असते त्याने का मुद्दाम केले का बिचाऱ्यांनी, नाही बोलायचं नाही. एष धर्म हा सनातन, सत्यम ब्रूयात, खरं बोलावं, प्रियम ब्रूयात आणि प्रिय बोलावं, न ब्रूयात सत्यम अप्रियम. खरं आहे पण अप्रिय असेल, लागणार असेल, त्रास होईल तर बोलू नका, हिंसा होते. प्रियमच न अनृतम ब्रूयात, पण प्रिय असेल पण खोटं असेल तर बोलू का, न ब्रूयात, बोलू नका. एष धर्म हा सनातना, एवढं जर तुम्ही पाळलं, तुमचे कोणाला बोट दाखवू शकेल तुमच्याकडे. हे वाचिक तप झालं. तिसरं मानसिक तप, मनप्रसाद सौम्यत्वम, मौनमात्म विनिग्रह, भाव संशुद्धी रीती तपो मानस मुच्यते. हे देवाला प्रसन्न नाही करा, तुमचं मन प्रसन्न असलं पाहिजे. देव प्रसन्न नाही का, तो सच्चिदानंद स्वरूपच आहे. मन तुमचं मना करा रे प्रसन्न, म्हणजे चित्तवृत्ती तुमची अशी शीतल असली पाहिजे, प्रसन्न असली पाहिजे. मन प्रसाद, हा प्रसाद जसा आपण घेतल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो की काहीतरी आनंद. प्रसाद असतो प्रसन्नता, ब्लेसेडनेस म्हणाला. हे बाहेरचं हसून नव्हे, हास्य कलमाच, हे हातून पाहिजे. सौम्यत्व, मनाची शांती ठेवायची. काय घडतं त्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही, पण या ठिकाणी मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही. सौम्यत्व, बॅलन्स. मौनम, हे मौन म्हणजे तोंडाचं नव्हे, आतून विचाराच, की शेवटचा विचार थांबला, बाकीचा आता ते काही विकसित नाही. आत्मविनिग्रह, आपल्या अहंकारावर किंवा आपल्या हा आंतरिक व्यक्तित्वावर थोडासा संयम. भाव संशुद्धी, हृदयात सद्भाव असतो. येतत तपो मानस मुच्यते. आता हे 3 केलं तर देवाची कृपा होणार नाही तिथे. कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि त्यासाठी दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करू नका. यू चेंज, वर्ल्ड विल चेंज. आपल्या याच्यात असं वागण्यात, आपल्या बोलण्यात असेल, काही दिवस करतील विकसित, त्यानंतर त्याला त्रास हो, द्या नाही करेगा सो भरेगा. तुम्हाला काय करायचं, आपल्याकडून वागायचं. समजला तर समजला, ते काय फरक पडतो. तर अशा तऱ्हेचं हे 3 हे तपहा म्हणजे अंतःकरणाचे. दुसरं दमहा, दम म्हणजे हा नव्हे, लागतो तो. इंद्रियाणा निग्रह, आपले ते शब्द बसले असतात फार भयंकर आहे. म्हणजे संयम, कधी कधी बाहेरनं अशा संवेदनेवर मनावर त्रास देत असतात, ते खाऊन पिऊन बघून आपल्याला त्रास होतो. शटअप. मग आपल्या रोडवर काम चाललं असताना बोर्ड लावला असतो, काम चालू, रस्ता बंद, बस इकत. कधी कधी काय ऐकून पाहून त्रास होतो, त्याच्यावर कंट्रोल ठेवा. डॉक्टर देखील शेवट डाएटिंगवर सुरू करतात, तुमचं जरा डाएट कंट्रोल करा, सगळं व्यवस्थित होते. हे देखील डाएटिंगच आहे. नुसतं आपला हा आहार नव्हे, कानाचा आहार शब्द ऐकणं, डोळ्याचा आहार रूप बघणं, नाकाचा वास घेणं, जरा व्यापकतेने घ्यायला त्याचा अर्थ. थोडंसं आपण नको ते फालतू ती काही मन घालायचं. आणि दुसरं दमाला बरोबर आणखी शम म्हणजे अंतःकरणाची शांती. कधी कधी नाही आपण थांबवू शकत, ऐकायला मिळतं, ऐका एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून द्या. दोन्ही कल्पना आहे. मग त्याने माझी निंदा का केली, हा मग त्रास करू. एक झाला दमहा, आणि त्याच्यात शम देखील, मनाची शांती देखील अंतर्भूत आहे. दमहा शम. कर्म इथे प्रतिष्ठा. वैदिक का ते कर्मकांड सांगितलं होतं. अलीकडे गीतेने सांगितले की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडं ईश्वरार्पण बुद्धीने काम करा, जे मिळालं ते, आणि ते चाललंच आपला कर्मयोग, ते करा. थोडं कर्मकांड काय करा ते करा, पण ईश्वरार्पण बुद्धीने करा. तिथे ते संकल्प करताना म्हणतात पंडितजी की ईश्वर प्रीत्यर्थम करिष्ये, ईश्वराच्या प्रीतीसाठी करतो, बाकी काय. आणि हे त्याची प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा म्हणजे हे सगळं साधनभूत त्याचा आधार आहे. जसं इमारतीची प्रतिष्ठा पाया असतो, तसा हे साधनेचा पाया आहे. 3 स्तंभी. थोडं तपास म्हणजे थोडंसं संयमित जीवन बागणं, काया वाचा मनाच्या स्तरावर. दुसरं आपल्याच्यात बाहेरच्या संवेदनात असताना जरा थोडंसं त्याचं देखील संयम ठेवायचं, जे शक्य आहे ते. आणि कर्म देखील उचित कर्म करून ईश्वरार्पण बुद्धीने करायचं. ईश्वरार्पितम नेच्छयाकृतम चित्त शोधकम मुक्ती साधकम असं बोलते. मग तुम्हाला मुक्ती शोधायची आवश्यकता नाही, तुमच्या हृदयात येईल तो परमेश्वर. आणि हे सांगणारे कुठे आपल्याला सगळं याचं उगमस्थान वेदा हा सर्वांगाने.
हे वेदामध्ये सांगितले ऑलरेडी. उपनिषदाचा भाग शेवट येतो, पण आधीच्या भागात त्या ठिकाणी कर्म उपासना असे कांड झाले. याच्यात आपल्या याच्यात कर्म म्हणजे आता कर्मयोग आहे, उपासना म्हणजे आपले तुमची उपास्य देवता त्याच्यावर भक्ती आहे. तसं अंतःकरण करूनच हा ज्ञानाचा अधिकारी साधक होऊ शकतो. वेदा हा सर्वांगानी, आणि वेदामध्ये देखील सांगितलं आहे शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष हे सगळे त्याचे भाग आहे, याचे अंग आहे. 4 वेद त्याचे 6 अंग असतात, ती त्याची प्रतिष्ठा. थोडक्यात सांगायचं म्हणजे ऋषी सांगत आहे की माझं व्यक्तिगत तुम्हाला सांगत नाही, वेदात त्याला प्रमाण आहे. वेदामध्ये वैदिक काळात कर्मकांड होतं, अलीकडे सिंपल करून सांगितलं व्यासाने की आहे तेच कर्म तुम्ही यज्ञ भावनेने करा. चौथ्या देणार आहे, संपूर्ण जीवन यज्ञमय करा. प्राणायाम देखील यज्ञ आहे, आहार देखील यज्ञ आहे, पाहणं देखील यज्ञ आहे. असं जेवण देखील म्हणजे उदर भरण नव्हे जाणी दे यज्ञ कर्म. अशा तऱ्हेचे हे वेदामध्ये सांग. वेद हे या ब्रह्मविद्येची अंग आहे. एक कर्मयोग ही अंग आहे आणि त्याच्यातून ज्ञाननिष्ठा प्राप्त होणं त्याचं अंग आहे. आपण पाहिलं 2 निष्ठा गीतेच्या 3ऱ्या अध्यायात. कर्मयोगेने योगिनाम, तोच ज्ञानयोगेने सांख्यानामसाठी योग होऊ शकतो. पण त्याचा सत्यम आयतनम, सत्य हे ब्रह्मविद्येचं आयतन म्हणजे आधार आहे. कारण विद्या ह्या सत्यनिष्ठ पुरुषामध्येच उद्भवते, हृदयात नाहीत. नाही आणखी आपल्याला म्हटलं उपनिषदात, मुंडकोपनिषद येईल सत्येन लभ्य तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम. सत्य, थोडीशी तपश्चर्या, हे सगळं म्हणजे रिपीट केलेलं असतं, पण वेगवेगळे शब्द. हे साधन आवश्यक आहे. आणि म्हणजे ह्या त्यातून हे मायावी आसुरी आपले भाव दूर होतात, दैवी संपत्ती येतात, आणि अशा दैवी अंतःकरणातच आत्मदैव किंवा आत्मस्वरूपाची दृष्टी त्याला प्राप्त होते. म्हणून आयतन म्हणून सत्यम आयतनम. सगळं सांगून झालं. आता अशी पद्धती असते की शेवट फलश्रुती सांगतात. इतकं जर साधकांनी केलं, आपलं अंतःकरण शुद्धीचं साधन, तद्वारा महावाक्याचं चिंतन आणि आत्मज्ञान जर त्यांनी प्राप्त केलं तर त्याला काय लाभ होईल? आमचा आला प्रश्न. धंदा केला, दिवसभर केलं तर पैसे मिळतात, करोड लाख रुपये होईल. आता सीजन आहे ना, आणि आजचा तर फार महत्वाचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा दिवस. पण याच्यात काय मिळणार आहे महाराज? बरोबर, करेक्ट. नोकरी केला तर महिन्याच्या महिन्या पगार मिळेल, कधी कामं करून तर कधी सही करून देखील. फक्त तुम्ही प्रेझेन्सी द्या, बाकी पगार मिळतो. पण याने काय मिळणार आहे? आजचा म्हणून हे व्यासांना किंवा ऋषीमुनींना माहीत होतं, प्रत्येक ठिकाणी फलश्रुती सांगितली. समजा असं जर केलं तर काय लाभ होईल? ऐका आणि त्याला समजा. यो वा एतामेवं वेद अपहत्य पाप्मानम अनंते स्वर्गे लोके जेये प्रतिष्ठतीति. संपूर्ण टाकत. अशा तरी म्हणजे शेवट सोडलं नाही ऋषी म्हणे, साधने सांगितलं. तप आहे, दम आहे, कर्म करा, केल्याने होत आहे रे. पण आपली जबाबदारी काय? आधी केलीची पाहिजे. आपण नाही केलीची पाहिजे मग रडतो घ्या. मग काही गडबड झाली की मग सुरू होते. म्हणून या हुएवर ही मे बी, जो कोणी असेल, कुठला भारतीय आहे की विदेशी आहे, कधी कधी बाहेरचे लोक करून जातात. तुम्हाला सांगतो, आम्ही वंचित असतो ब्रह्मविद्येला. खूप वाईट वाटतं असे रे. गंगाधाराच येते, घेऊ शकत नाही आम्ही. एताम एवं वेद, अशा रीतीने म्हणजे सगळं जीवनाचं ध्येय काय सांगितलं उपनिषदात, त्याचं साधन सांगितलं आहे. आणि जो कोणी जिज्ञासू, एताम वेद म्हणजे केने पासून ते आतापर्यंत शेवट सांगितलं, ब्रह्म देवे भो विजिज्ञेपर्यंत सगळे सेक्शन, शिवाय उपासनेचा, अंतःकरण शुद्धीचा मार्ग, हे सगळं लक्षात ठेवून जीवनात थोडी प्रॅक्टिस करतो. आपला लंगडी बाजू कुठे पडते? काही लोक जाणतात पण करत नाही, काही पण करतात पण समजून घेत नाही. तिथे विवेकानंदांनी वाक्य वापरलं की
फिलॉसॉफी विदाऊट प्रॅक्टिस इज मॅडनेस. नुसतं तत्वज्ञान आहे पण ते काही जीवनात उतरवलं नाही किंवा अनुष्ठान केलं नाही तर मॅडनेस. तिसऱ्या अनुतिष्ठन्ति मानवाला ना, आणि ती करत नाही. आता दुसरं, प्रॅक्टिस विदाऊट फिलॉसॉफी इज सुपरस्टिशन. भरपूर कामं करायची कर्म पण काही समजूनच नाही घ्यायचं काय करतो. हे दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. तर अशा तऱ्हेने करतोय भगवान म्हणत आहेत ज्यांनी केलंय. हे वेद म्हणजे त्याचं अनुष्ठान करून अंतःकरण शुद्ध करून आत्मस्वरूपीने जाणाती की ते आपलं आत्मस्वरूपाचं जाणतो तर काय होईल, पापमानम अपहत्य. पाप खऱ्या अर्थाने तर पाहिलं की वाईट कर्म करतो किंवा नंतर आपल्याला त्रास होत असतो याचं कारण आपले विचार चुकतात. विचार चुकण्याचं कारण आपले वासना हे पाप आहे. वासना म्हणजे अविद्या. अविद्येतून दुसऱ्या पिल्लू एक कामना आणि कामनेतून कर्म, या तीन गाठी ह्या पापाच्या आहेत. या तिन्ही गाठी सुटतात त्याच्या. पण पहिल्यांदा कारण सुटलं की कार्य संपतं. म्हणून अविद्या काम आणि कर्मरूपी संसार बीजाचा नाश करतो इथे. कशाने? ज्ञानाने. कोणाचं ज्ञान? आपल्या स्वस्वरूपाचं. आणि काय प्राप्त होते त्याला? अनंते जे स्वर्गे लोके प्रतिष्ठती. फारच शब्द तोडून वापर. नेहमीचा स्वर्गलोक नव्हे तो. नेहमीचा स्वर्गलोक सकामतेने कर्म करा तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. खूप छान छान भोग मिळतात पण कुठपर्यंत राहता? जोपर्यंत पुण्य तुमच्या क्रेडिटला जातं. पुण्य संपलं की क्षीणे पुण्य. म्हणून मुद्दाम स्वर्गीय लोकेच्या मागे दोन विशेषण लावले, अनंते आणि जे. दॅट इन्फिनिट हेवन, दिस इज फायनाइट हेवन. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पण या ठिकाणी हे परमपुण्य. ज्ञानेश्वर माऊली म्हणते की येणे मया पाविजे ते शुद्ध पुण्य गा. मला पापाची इतकी सूक्ष्म व्याख्या कुठेच नाही सापडली. ते म्हणतात दोन प्रकारचं पाप आहे. एक पापात्मक पाप आणि दुसरं पुण्यात्मक पाप आणि तिसरं शुद्ध पुण्य. आता माझी नाही ते त्याच्याच भावात एखादा शब्द इकडे तिकडेच आहे. ते म्हणतात की पापात्मके पापे नरका जायचे. ज्या माणसाने अत्यंत वाईट दुराचार केला, चोरी केली, परद्रव्य व्यापार केला, परस्त्री गमन केलं, त्याला त्रास होईल. इथे तो नरकाचा अनुभव घेतो, नंतर जाईल. वाईट कर्म करून त्याला फळे तसंच होईल. दुसरं पुण्यात्मके पाप हे काय प्रकरण आहे? पुण्यात्म म्हणजे खूप चांगलं यज्ञागादी करतो, सगळं करतो, पण कोणतं पाप करतो? स्वर्गोमे भूयात, मला स्वर्गाची प्राप्ती होईल. त्याने सकामतेने असे अनेक यज्ञ केले, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, पण तिथून देखील त्याला परत यावं लागतं. ज्या परमध्यापासून ज्याला परत यावं लागतं त्याला म्हणतात पाप. पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे, स्वर्गात जातो. आणि पुण्य संपलं की त्याला परत यावं झालं. हे दोन याला म्हणतात पुण्यात्मक पाप. यज्ञागती करतात ते, विष्णू सहस्रनाम करणं पण कशाची? काय ती मिळवायला. खूप झालं तर स्वर्गाची इच्छा जातो. पण जे शुद्ध भावनी करतात अंतःकरण शुद्ध करून ज्ञानासाठी, तर येणे मया पाविजे ते शुद्ध पुण्य का. जेणेकरून परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते ते शुद्ध. तसं ते सत्यम आयतन. सत्य म्हणजे जे होतं आहे आणि राहील ते सत्य, त्याचा आधार घेत असेल ते सत्य स्वरूप आपलं आहे. भागवत देखील म्हटलं आहे सत्यम परम धीमही असं म्हटलं. गोष्टी एवढ्यासाठी नाही सांगितल्या पण आपण त्याच्यातच वाहून जातो. असा जो कोणी असेल जिज्ञासू, एताम एवं वेदा, अशा पद्धतीने अंतःकरण शुद्ध करून सद्गुरूच्या कृपेने आपलं स्वरूप जाणून घेतो. आणि जाणीव नेणीव दोन्ही न ठेवता, कारण जाणतो म्हटलं तरी घटासारखं होईल, नाही जाणत म्हटलं तर स्वतःला नाकारल्यासारखं होईल, पण त्या स्थितीत राहतो कोणी का असेल. तर काय होईल? अनंते जे स्वर्गीय लोके प्रतीत, अंतर्हित आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही, अविनाशी अशा सुखात्मक या ब्रह्मस्वरूपामध्ये तो प्रतिष्ठित होतो. म्हणजे इथे हे जे अनंत आणि जे दोन शब्द लावले हे नेहमीच्या स्वर्गलोकाचं प्रतीक नसून काय, शुद्ध ब्रह्माची त्याला प्राप्ती होते. कशाने? ज्ञानात एव तो कैवल्यम, आत्मज्ञानाने. आणि अमृतत्व मी विंदते, त्याला आपण म्हणताय ना आपण आधीच्या, त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणून एक आणखी ठिकाणी श्लोक आहे की तपसा कल्मश म्हणती, तपश्चर्याने किंवा चांगलं व्यवस्थित जीवन जगून कल्मश म्हणजे पाप दूर होतं. अनविद्या अमृतमश्नुते,
असा आधी मंत्र येऊन गेला की आत्मना विंदते वीर्यम विद्या विंदते. विद्या म्हणजे कोणतं? आत्मविद्या. असं ब्रह्मविद्येचं पद सांगून या ठिकाणी सांगतात प्रतिष्ठती. प्रतिष्ठित दोनदा का वापरलं? सूर्याचा प्रकाश झाला, आता ग्रहण संपलं. प्रतिष्ठती म्हणजे दोनदा म्हणण्याचं काम. उद्यापासून तुम्हाला क्लासला यायची आवश्यकता नाही. इथे आणखी किती राहिलं बाबा? 8 झाले तरी नाही. आणि ही पद्धती आहे शास्त्राची की दोनदा म्हणतं की परत आता सांगणार नाही. प्रतिष्ठती कोणत्या? त्या अनंत म्हणजे त्या मोक्ष सुखाचा परिपूर्ण परमार्थची त्याला प्राप्ती होते. इतकं हे गोड आहे. याचा अर्थ इथे उपनिषद संपलं, पण अध्ययन बाकी इथून सुरू होतं. आणि ते मार्ग करण्यासाठी पहिला मंत्र सगळ्यांनी एकदा वाचायचा असतो. केने लगेच ठेवून टाकलाय, मोकळे झाली कॅरीबॅगमध्ये ठेवून. तसं नाही. तुला वाचा पहिला मंत्र माझ्याबरोबर. मना केनेशितम. हां. ओम केनेशितम पतति प्रेषितम मनः केन प्राणः प्रथम प्रैतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौदेवो युनक्ते. म्हणून उद्यापासून काढा आणि वाचा. मग तुमचं हे जीवनही सुखाचं होईल आणि पारमार्थिकतेची प्राप्ती होईल. करा काहीतरी, बस. नाही तर झाला आता. म्हणून मध्ये श्रवण साधण्याचा अर्थ आहे तुम्हाला 7 दिवसात श्रवण करतो, बाकीचे दिवस तुमच्या साधनेसाठी. कशासाठी? मनन आणि निधिध्यास, याचा अर्थ आहे श्रवण साधन. ठीक आहे. आणि मग दुसरं उपनिषद त्याच्यानंतर. नाही तर दुसरा उपनिषद काय? ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.